सगळ्यांना माझा जय भीम. मी ॲडव्होकेट दिशा वाडेकर आणि आज मला जो विषय दिलाय तो आहे रिझर्वेशन थ्रू सुप्रीम कोर्ट जजमेंट्स. मी ॲक्च्युली माझा थोडासा परिचय देते, मी काय करते आणि मी का हा विषय घेतलाय. मी ॲक्च्युली सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते सध्या. गेले 1 वर्ष मी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करते आणि त्याआधी मी डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये काम करत होते. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये असताना मी साधारण अट्रॉसिटीजचे मॅटर्स किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ॲक्ट रिलेटेड काही मॅटर्स किंवा कस्टोडियल डेथ, टॉर्चर, लिगल एडचे मॅटर्स अशा मॅटर्समध्ये मी ॲक्च्युली काम करत होते. एक लिगल रिसोर्स सेंटर चालवत होते पुण्यातून. आणि त्यानंतर आय थिंक 2018मध्ये जे सुभाष महाजन नामक एक जजमेंट आलं आणि त्या जजमेंटने सगळा बऱ्यापैकी गेम बदलला. अट्रॉसिटीजमध्ये जे काही वकील प्रॅक्टिस करत होते त्यांच्यासाठी इट वॉज अ गेम चेंजर. आणि तेव्हा मी ठरवलं की मला सुप्रीम कोर्टात जाणं आवश्यक आहे आणि तिथे ज्या पद्धतीने अट्रॉसिटीज ॲक्ट पूर्णपणे डायल्यूट केला गेला होता, म्हणजे नाहीसाच झाला होता अट्रॉसिटीज ॲक्ट. त्यानंतर आपण काहीतरी त्याच्यात केलं पाहिजे असं वाटलं. सुभाष महाजनचा रिव्ह्यू झाला. रिव्ह्यू म्हणजे परत ते जजमेंट रिव्ह्यू केलं गेलं आणि त्यानंतर ते जजमेंट जे आहे दॅट वॉज सीन ॲज बॅड इन लॉ. आणि जे अट्रॉसिटीजचे प्रोव्हिजन्स होते त्यापैकी एक अँटिसिपेटरी बेलची सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन आहे की अँटिसिपेटरी बेल प्रोहिबिटेड आहे अट्रॉसिटीजमध्ये, ती रिस्टोअर केली गेली. सो त्या एका केसमध्ये महत्वाच्या अशा जजमेंटमध्ये मी काम केलंय. त्यानंतर 2018मध्ये एक जर्नैल सिंग वर्सेस लक्ष्मीनारायण असं एक जजमेंट होतं रिझर्वेशन अँड प्रमोशन्स रिलेटेड. आणि हे जजमेंट असं होतं की नागराज नावाचं एक आधी एक जजमेंट येऊन गेलेलं आहे 2006मध्ये. आणि त्या जजमेंटने काही क्रायटेरियाज सेट केले होते, त्यापैकी बॅकवर्डनेस प्रूव्ह करणं, म्हणजे स्टेटला जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्यांनी बॅकवर्डनेस प्रूव्ह करावा, असं ते एक जजमेंट होतं नागराजचं. तर त्याविषयी काही ऑब्झर्वेशन्स जर्नैलमध्ये झाले होते आणि त्याच्यापैकी एक ऑब्झर्वेशन असं होतं की फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स देर इज नो नेसेसिटी ऑफ प्रूव्हिंग बॅकवर्डनेस. अशा पद्धतीचं ते एक चांगलं जजमेंट आलं, पण त्यात पण काही प्रॉब्लेम्स होते, ते आपण पुढे डिस्कस करूया. जय भीम सगळ्यांना. जय भीम, जय भीम. सो मी जे काही आता ह्याच्या पुढे डिस्कशन करणार आहे, मी तुम्हाला जस्ट एक ब्रॉड फ्रेमवर्क सांगते. थोडा विषय क्लिष्ट आहे, इट्स थोडा टेक्निकल वाटू शकतो, थोडा बोरिंग वाटू शकतो, पण नेव्हरदलेस मला असं वाटतं की आत्ताचं जे काही वातावरण आहे ओव्हरऑल रिझर्वेशनवर जे काही अटॅक्स होत आहे, रिझर्वेशन पॉलिसीवर जे काही अटॅक्स होत आहेत, मग ते ज्युडिशरीकडून असू दे किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने अटॅक्स होतात, त्यासाठी आपल्याला हे सगळी जी ज्युडिशियल जर्नी आहे रिझर्वेशनची ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी ज्या पद्धतीने हे डिस्कशन करणार आहे ते मी 3 भागात डिवाइड करीन. पहिल्यांदा आपण रिझर्वेशन पॉलिसी आणि त्याच्यात कॉन्स्टिट्यूशनमध्ये ती कशी प्लेस्ड आहे, कुठे प्लेस्ड आहे, तिचं बेसिकली तिचा गाभा काय आहे आणि तिचं सोर्स काय आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. त्यानंतर आपण कोर्टाचं इंटरप्रिटेशन, बिकॉज इन दी एंड कॉन्स्टिट्यूशन जरी आपल्याकडे डॉक्युमेंट एक असलं तरी सुद्धा ते सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन. सो त्यात सुप्रीम कोर्टाने कशा पद्धतीने इंटरप्रिट केलं आहे आणि ती पूर्ण जर्नी, म्हणजे राईट फ्रॉम 1950 when the constitution came into force टिल डेट, टिल मुकेश शर्मा वर्सेस उत्तराखंडचं जे जजमेंट आहे ज्याच्यात म्हटलं की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट असं म्हणण्यात आलं, अशी ती पूर्ण जर्नी आपण करूया, ज्युडिशियल जर्नी जी आहे ती करूया. आणि त्यानंतर आपण बेसिकली हा पुढचा आपला कसा प्रवास असला पाहिजे, मुव्हमेंटचा काय प्रवास असला पाहिजे ॲज फार ॲज रिझर्वेशन पॉलिसी इज कन्सर्न, वे फॉरवर्ड ज्याला आपण एक म्हणूयात,
ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. सो मी सुरुवात करते. बेसिकली रिझर्वेशन ह्या टर्मला आपण जर बघितलं काय व्हॉट डज रिझर्वेशन मीन. रिझर्व्ह करणं म्हणजे काहीतरी स्लॉट बुक करणं. म्हणजे जसं की आपण बघतो की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो, तिथे एक रिझर्व्डचा बोर्ड असतो. तर एखादा टेबल, एखादी चेअर एक रिझर्व्ह केली असते, एक स्लॉट तिथे बुक करून ठेवलेला असतो, तो साईडला काढून ठेवलेला असतो. तर त्या अर्थाने रिझर्वेशनला समजण्याची खूप अगदी बेसिक लेवलला दॅट इज व्हॉट रिझर्वेशन मीन्स. पण रिझर्वेशनला काही अर्थाने अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी असं पण म्हटलं गेलेलं आहे. आणि US सारखी जी कंट्री आहे जिथे रेसिझम खूप डीपली एंट्रेन्च्ड आहे, तिथे अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे रिझर्वेशन काही फक्त इंडियामध्ये नाही आहे, ते इतर ठिकाणी पण आहे. त्यापैकी युनायटेड स्टेट्स जिथे अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी त्यांनी इम्प्लिमेंट केली आहे, ती इज वन ऑफ द कंट्रीज. सो बेसिकली हाऊ डू यू प्लेस रिझर्वेशन इन द कॉन्स्टिट्यूशन आणि व्हेअर इट कम्स फ्रॉम. सो मला असं म्हणायला आवडतं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज वन ऑफ द मोस्ट रॅडिकल डॉक्युमेंट्स ऑफ इन्क्लुजन. म्हणजे काय तर कॉन्स्टिट्यूशन हे काय असं हवेत आलेलं डॉक्युमेंट नाही आहे, त्याला एक हिस्ट्री आहे. आणि जेव्हा ते आलं तेव्हा फ्रेमर्सच्या माइंडमध्ये ती हिस्ट्री होती. त्या हिस्ट्रीमध्ये ह्या देशातले, ह्या भूमीतले ज्या काही ऑपरेसिव्ह सिस्टीम्स होत्या, त्यात कास्ट आहे, पेट्रियार्की आहे किंवा अदर ऑपरेसिव्ह सिस्टीम्स असतील, अशा सगळ्या सिस्टीम्सचं कन्सिडरेशन होतं, त्याची जाणीव होती आणि त्याची जाण होती. आणि कुठेतरी हे कॉन्स्टिट्यूशन एक रॅडिकल डॉक्युमेंट ऑफ, त्यामुळे इन्क्लुजन अशासाठी मी म्हणते कारण हे जे सगळे स्ट्रक्चर्स किंवा ह्या ज्या सगळ्या सिस्टीम्स होत्या, ज्या ऑपरेसिव्ह होत्या, ज्या माणसामध्ये भेद करत होत्या, ज्या एक हायरार्किकल स्ट्रक्चर क्रिएट करत होत्या, अशा सगळ्या सिस्टीम्सना अबॉलिश करणं हे त्या कॉन्स्टिट्यूशनचं एम होतं. आणि ते एम आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे प्रिएम्बल पासून दिसतं. म्हणजे जेव्हा प्रिएम्बलमध्ये जस्टिस ह्या शब्दाचा वापर केला जातो, लिबर्टी ह्या शब्दाचा वापर केला जातो, इक्वालिटी आणि फ्रटर्निटी ह्या कॉन्स्टिट्यूशनचा गाभा आहे. आणि ह्या भोवती सगळं कॉन्स्टिट्यूशनचा फ्रेमवर्क, मग ते पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फंडामेंटल राईट्स असू देत किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ज्याला आपण म्हणतो, जे पार्ट 4 मध्ये येतं ते असू देत, तर कॉन्स्टिट्यूशनचं पूर्ण फ्रेमवर्क ह्या इक्वालिटी किंवा ह्या अबॉलिशन ऑफ हायरार्की किंवा हायरार्किकल स्ट्रक्चर्स किंवा ह्या सगळ्या कॉन्सेप्टच्या भोवती आहे. सगळ्यात महत्वाचा ज्याला आपण भाग कॉन्स्टिट्यूशन मधला म्हणू तो आहे पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये बरेच पार्ट्स आहेत, पार्ट 1, 2, 3, 4, आणि त्यापैकी पार्ट 3 म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क ज्याला आपण म्हणतो, की जे इतके मूलभूत आहेत की ते तुम्हाला कोणी ग्रांट करत नाही, ते तुम्ही यू आर बॉर्न विथ दोज काइंड ऑफ राईट्स, तुमच्या बाय बर्थ तुम्हाला ते हक्क आहेत. ॲज अन इंडिव्हिज्युअल, ॲज अ ह्युमन तुम्हाला ते हक्क आहेत. तर तो पार्ट 3, आणि त्या पार्ट 3 मधला सुद्धा सगळ्यात इम्पॉर्टंट जो ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे राईट टू इक्वालिटी ज्याला आपण म्हणतो. सो पार्ट 3 म्हणजे फंडामेंटल राईट्स बऱ्याच भागांमध्ये डिवायडेड आहे. त्यापैकी राईट टू इक्वालिटी, फ्रीडम, राईट टू फ्रीडम एक आहे, किंवा राईट टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, राईट टू कल्चरल राईट्स आहे, मायनॉरिटी राईट्स आहेत, असे बरेच भाग आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा माझ्यानुसार मला असं वाटतं की ज्याच्या बेसिसवर अख्खं कॉन्स्टिट्यूशन उभं आहे तो आहे राईट टू इक्वालिटी. आणि तो आपल्याला आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 ह्यामध्ये दिसतो. आर्टिकल 14 म्हणजे राईट टू इक्वालिटी, म्हणजे इक्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. दुसरं आहे आर्टिकल 15 पुढचं, जे म्हणतं की डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, जेंडर, कास्ट, सेक्स, क्रीड, प्लेस ऑफ बर्थ, रिलिजन, रेस, ह्या पद्धतीचे सगळे डिस्क्रिमिनेशन्स प्रोहिबिटेड आहेत. त्यानंतर आर्टिकल 16 जे म्हणतं की इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन एम्प्लॉयमेंट. त्यानंतर आर्टिकल 17 आहे जे अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, व्हेरी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँडमार्क आर्टिकल्स इन द कॉन्स्टिट्यूशन, की ज्याच्यात कळतं की काय स्पिरिट, कोणत्या स्पिरिटने हे कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं.
आणि आर्टिकल 18 ज्याच्यात अबॉलिशन ऑफ टायटल्स, म्हणजे ज्या काही हायरार्कीज क्रिएट झाल्या होत्या, ज्या एक सरंजामी पद्धतीमध्ये किंवा किंगशिपमध्ये किंवा फ्युडल सिस्टीममध्ये ज्या काही टायटल्स, किंग्ज आणि किंगली मेनचे जे टायटल्स होते ते सगळे अबॉलिश करण्यात आले. सो बेसिकली आपल्याला एक दिसतं की 14 ते 18 आर्टिकल्समध्ये ह्या सगळ्या ज्या हायरार्कीज आहेत, हे सगळे जे ऑप्रेसिव्ह हायरार्किकल स्ट्रक्चर्स आहेत, हे सगळे डिसमॅन्टल केले. डिसमॅन्टल म्हणजे अबॉलिश केले. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट की जे इक्वालिटी ऑन पेपर देतं, पण फक्त इक्वालिटी ऑन पेपर देत नाही, तर इक्वालिटीचा रोडमॅप देतं. कारण वी आर नॉट अन इक्वल सोसायटी. आपला समाज जर आपण बघितला तर तो खूप डिव्हायडेड आहे, तो खूप हायरार्किकल आहे, त्याच्यात खूप इनइक्वालिटीज आहेत. आणि अशा समाजाला तुम्हाला एक विजन कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे. ते विजन इक्वालिटीचं आहे, पण ते विजन तिथे कसं जायचं, त्याचा एक रोडमॅप, त्याचा एक मार्ग सुद्धा हे कॉन्स्टिट्यूशनच देतं. सो कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला तुमचं विजन पण देतं आणि कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला त्या विजनपर्यंत जायचा रोडमॅप पण देतं. हा रोडमॅप कुठे आपल्याला दिसतो, तर हा रोडमॅप आपल्याला दिसतो रिझर्वेशन पॉलिसीमध्ये. कारण रिझर्वेशनची जी कॉन्सेप्ट आहे ती ह्या ज्या सिस्टीम्स आहेत, ऑप्रेसिव्ह सिस्टीम्स आहेत, त्यांना डिसमॅन्टल करण्याचं एक टूल आहे, एक लिगल, एक कॉन्स्टिट्युशनल टूल आहे. आणि ते अशा पद्धतीने आहे की ज्या जाती कधीच एका वरच्या रुलिंग क्लासमध्ये त्यांना कधी जागा नव्हती, अशा जातींना, अशा वर्गांना, अशा क्लासेसना एक असं टूल देण्यात आलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन थ्रू की जे that will place them right at the top, that will place them in positions of power in this modern society. आणि त्यासाठी हे खूप महत्वाचं टूल आहे, कारण ते स्ट्रक्चरमध्ये चेंज आणतं, डायरेक्ट स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे इट्स नॉट जस्ट बाय वर्ड्स और इट्स नॉट जस्ट अ पेपर गॅरंटी, बट इट्स अन ॲक्च्युअल गॅरंटी. आणि त्यामुळे रिझर्वेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. रिझर्वेशन हा शब्द कुठेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाहीये. तसंच रिझर्वेशन बेस्ड ऑन कास्ट हे सुद्धा कुठेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा पद्धतीचा शब्दप्रयोग नाहीये. पण तो आपल्याला सगळीकडे सुरुवातीपासून, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स असतील किंवा ज्या पद्धतीने काही प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतील, जसं मी म्हटलं आर्टिकल 17 आहे, आर्टिकल 15 विच स्पीक्स अबाउट नॉन डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, किंवा आर्टिकल 46 आहे जे म्हणतं की स्पेशल प्रोव्हिजन शुड बी मेड फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स अँड अदर वीकर सेक्शन्स. अशा बऱ्याच प्रोव्हिजन्स आपल्याला ती आयडिया देतात की रिझर्वेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट ही एक संकल्पना कॉन्स्टिट्यूशनमध्ये इनग्रेन्ड आहे, दो इट इज नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन. सो पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल जे 16 आहे, 16 मध्ये एक प्रोव्हिजन आहे आर्टिकल 16(4). बरं, 16 म्हणजे इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन एम्प्लॉयमेंट. म्हणजे तुमच्या जॉब्समध्ये, गव्हर्नमेंट जॉब्समध्ये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ज्या काही प्रोव्हिजन्स आपण बघतो की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स किंवा ओबीसीजना मिळतात आज, दे आर बिकॉज ऑफ आर्टिकल 16(4). आणि आर्टिकल 16(4) स्पेसिफिकली मेन्शन्स दॅट प्रोव्हिजन्स शुड बी मेड फॉर बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन्स. ही टर्म खूप महत्वाची आहे, फॉर बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन्स इन एम्प्लॉयमेंट. ह्यामध्ये पहिली जी केस होती, सगळ्यात पहिली, ती होती चंपकन दोराईराजन, स्टेट ऑफ मद्रास वर्सेस श्रीमती चंपकन दोराईराजन, विच केम इन 1958. तर ती गंमत अशी होती बेसिकली की कॉन्स्टिट्यूशनच्या आधी काही स्टेट्स होत्या जिथे रिझर्वेशन किंवा त्या सिमिलर लाईन्सवर काही पॉलिसीज होत्या, ऑलरेडी होत्या. त्यापैकी स्टेट ऑफ मद्रास एक स्टेट आहे. आणि तिथे एक, त्याला आज आता आपण कम्युनल जिओ असं म्हणतो किंवा गव्हर्नमेंट ऑर्डर असं म्हणण्यात येतं. तर तो कम्युनल जिओ तिथे होता, जो म्हणत होता की इंजिनिअरिंग आणि मेडिकल सीट्समध्ये रिझर्वेशन देण्यात येईल. ठीक आहे, आता हे कॉन्स्टिट्यूशनच्या आधीपासून असलेली ही गव्हर्नमेंट ऑर्डर होती.
आणि त्यात असं झालं की ह्या ज्या श्रीमती चंपकन दोराईराजन आहेत त्यांना जरा चांगले मार्क पडले, त्या अपर कास्टच्या होत्या, त्यांना चांगले मार्क पडले आणि त्यांना असं वाटलं की ह्या कम्युनल जिओमुळे मला माझ्यावर डिस्क्रिमिनेशन होते ऑन द बेसिस ऑफ माय कास्ट विच इज माय अपर कास्ट. आणि मग त्या कोर्टात गेल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझा आर्टिकल 15, आर्टिकल 14 राईट टू इक्वॉलिटी हे सगळं व्हायलेट होत आहे. आणि ऑब्व्हियसली कोर्टाने त्यांच्या फेवरमध्ये रूल केलं आणि कोर्ट म्हटलं की ह्या पद्धतीचा जो कम्युनल जिओ आहे, ह्या पद्धतीची जी रिझर्वेशन पॉलिसी आहे, दॅट इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज अगेन्स्ट राईट टू इक्वॉलिटी, असं सगळ्यात पहिलं कोर्टाचं जजमेंट. सो मला ऍक्च्युली ह्या प्रवासात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ऑल्सो सी इन व्हॉट मेंटॅलिटी द ज्युडिशरी इज प्रोसिडिंग फ्रॉम स्टार्ट टिल डेट, आणि आपण किती कसा प्रवास केला आहे. तर सगळ्यात पहिलं जजमेंट हे अँटी रिझर्वेशन जजमेंट होतं आणि ते जजमेंट होतं 7 जजेसचं. आणि त्यात असं झालं की बिकॉज दॅट कम्युनल जिओ वॉज स्ट्रक डाऊन, सो पार्लमेंट हॅड टू डू समथिंग. कारण जरी ज्युडिशरीमध्ये लोअर कास्टचं, बहुजनांचं, दलितांचं रिप्रेझेंटेशन नाही आहे, तरी पार्लमेंटमध्ये आहे. आणि पार्लमेंटने सगळ्यात पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली. ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अशी होती की आर्टिकल 15(4) पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि व्हॉट इज दॅट आर्टिकल 15(4)? The Article 15(4) says that nothing in this article, म्हणजे Article 15, shall prevent the state from making any special provision for the advancement of socially and educationally backward classes of citizens or for scheduled caste and scheduled tribes. So basically जे चंपकन दोराईराजनने केलं होतं त्या केसमुळे जे रिझर्वेशन पॉलिसी स्ट्राईक डाऊन केली होती, सो पार्लमेंट ब्रॉट इट बॅक. आणि पार्लमेंट ब्रॉट इट बॅक बाय वे ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बाय वे ऑफ अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट विच वॉज द फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. त्यामुळे पहिल्यांदा आर्टिकल 15(4) च्या मार्फत रिझर्वेशन नॉट जस्ट इन एम्प्लॉयमेंट, जे 16(4) मध्ये ऑलरेडी होतं, बट रिझर्वेशन इन एज्युकेशन ह्याची तरतूद करण्यात आली होती. सो दिस इज वेअर द जर्नी ऑफ रिझर्वेशन इन एज्युकेशन स्टार्ट्स. त्यानंतरचं जे जजमेंट आहे, महत्वाचं जे जजमेंट आहे, ते आहे MR बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूरचं, विच केम इन 1963. ते 5 जजेसचं बेंच होतं. आणि त्यात असं झालं होतं की सिमिलर टू स्टेट ऑफ मद्रास, म्हणजे स्टेट ऑफ मद्रास वॉज वन ऑफ द स्टेट्स की जिथे रिझर्वेशन पॉलिसी आधी प्री कॉन्स्टिट्यूशन 1950च्या आधी होती. तसंच स्टेट ऑफ मैसूर म्हणजे विच इज टुडेज कर्नाटका, तिथे सुद्धा अशा पद्धतीची एक रिझर्वेशन पॉलिसी होती. आणि ती रिझर्वेशन पॉलिसी फार भन्नाट होती ऍक्च्युली. कारण जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक शाहू महाराजांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये किंगडममध्ये जी पॉलिसी रिझर्वेशनची होती, त्यात काही कास्ट वगळता, काही अपर कास्ट वगळता सगळ्यांना रिझर्वेशन दिलं होतं. म्हणजे सगळ्याच दलित, बहुजन, आदिवासींना रिझर्वेशन त्याच्यात मिळालं होतं. त्याच पद्धतीने ही एक अशी रिझर्वेशन पॉलिसी स्टेट ऑफ मैसूरमध्ये होती. आणि त्यात गंमत अशी होती की त्यांनी म्हटलं होतं की ब्राह्मणांशिवाय सगळ्यांना आम्ही रिझर्वेशन देतो. आणि ते चॅलेंज झालं 1963 मध्ये. आणि त्यात 5 जजेस परत बसले आणि ते म्हटले की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि तेव्हा पहिल्यांदा कोर्टाने ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, ज्याला आपण आज 50% सिलिंग, 50%च्या बियॉन्ड रिझर्वेशन जाऊ शकत नाही, 50% ह्या पद्धतीचं जे सगळं नॅरेटिव्ह आहे ते तिथून सुरू झालं. तर तेव्हा पहिल्यांदा कोर्ट असं म्हटलं, आणि आय वुड लाईक टू कोट दॅट, while it is not possible to predicate the exact permissible percentage of reservation, म्हणजे आम्ही ऍक्च्युली प्रिडिक्ट करू शकत नाही की एक्झॅक्ट पर्सेंटेज किती असलं पाहिजे आरक्षणाचं, हे आम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही, कारण आमच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. आम्ही कुठून करणार? म्हणजे काही स्टॅटिस्टिक्स नव्हते, काही डेटा नव्हता की किती % असलं पाहिजे, काहीच नव्हतं. सो कोर्ट ऍग्री करतंय की आम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. पण तरीही डिस्पाइट दॅट कोर्ट सेज इट कॅन बी स्टेटेड इन अ जनरल अँड ब्रॉड वे that they should be less than 50%. सो कोर्टाने एक जनरल आणि ब्रॉड स्टेटमेंट केलं की 50%च्या आत असलं पाहिजे.
बरं, त्यात कसलाच डेटा नाही, त्यात कसलेच स्टॅटिस्टिक्स नाहीत, त्यात कसलाच एक्सपर्ट व्हॉइस किंवा एक्सपर्ट कन्सल्टेशन नव्हतं. आणि त्या बेसिसवर 50% हे लिमिट असलं पाहिजे किंवा 50% हे सीलिंग असलं पाहिजे असं पहिल्यांदा MR बालाजीमध्ये कोर्टाने म्हटलं. सो MR बालाजीची जी केस झाली त्यानंतर आलं इंदिरा साहनीचं जजमेंट. बरं, इंदिरा साहनीच्या मधला जो प्रवास आहे मला तो खूप महत्वाचा आणि तो सांगण्याची गरज आहे असं वाटतं. इंदिरा साहनीला मंडल कमिशन जजमेंट किंवा मंडल जजमेंट असंही म्हणतात किंवा मंडल केस असं म्हणतात. इंदिरा साहनीचं जजमेंट आलं 1993 मध्ये. त्याआधी 2 कमिशन्स बसल्या होत्या, 2 बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स बसल्या होत्या. पहिलं होतं कालेलकर कमिशन आणि त्यानंतर आलं मंडल कमिशन. आणि मंडल कमिशन बसलं 1979 मध्ये, जेव्हा जनता गव्हर्नमेंट फर्स्ट टाइम केम. आणि जनता गव्हर्नमेंट आल्यावर त्यांनी मंडल कमिशन सेटअप केलं. मंडल कमिशनची रिपोर्ट आली 1981 मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, 1980 मध्ये. बट इन द मीन टाइम जनता गव्हर्नमेंट हॅड फॉलन आणि त्यामुळे त्यांना इच्छा जरी होती ते मंडल कमिशनचा अहवाल इम्प्लिमेंट करण्याची, तरी ते झालं नाही. तो अहवाल काय होता आणि त्याचे रेकमेंडेशन्स काय होते ते शॉर्टमध्ये सांगते. त्या अहवालात त्यांनी म्हटलं होतं की देर आर 3743 castes that are socially and educationally backward classes, and it is recommended that reservation of 27% in government jobs be given to them. ठीक आहे, हे रेकमेंडेशन मंडल कमिशनचं होतं. हे आलं 1980 मध्ये. जनता गव्हर्नमेंट पडलं, त्यानंतर पुढे काँग्रेस गव्हर्नमेंट आलं, इंदिरा गांधीचं गव्हर्नमेंट होतं. त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही मंडल कमिशन इम्प्लिमेंट करण्यामध्ये. आणि परत 1980 मग इमर्जन्सीचा तो पूर्ण पिरियड आणि मग 1989 मध्ये परत जनता गव्हर्नमेंट आलं, विच वॉज हेडेड बाय VP सिंग. आणि VP सिंग प्राईम मिनिस्टर होते आणि त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला हे मंडल कमिशनची रिपोर्ट ही इम्प्लिमेंट करायची आणि आपल्याला गव्हर्नमेंट ऑर्डर आणायची. सो ती VP सिंगच्या गव्हर्नमेंटने ते ठरवलं आणि मग त्यांनी 13 ऑगस्ट 1990 मध्ये एक मेमोरँडम काढला. आणि त्या मेमोरँडममध्ये 27% सीट्स जे आपण आता OBCs रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते 27% सीट तेव्हा ते रिझर्व करण्यात आले फॉर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन्स. मग सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन जे आहे ते त्या मेमोरँडमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. आणि बाय द टाइम ते कोर्टात होते आणि कोर्टाने स्टे दिला, बाय दॅट टाइम परत जनता गव्हर्नमेंट पडलं आणि ते काही हे झालं नाही, रियालिटीमध्ये आलं नाही तो मेमोरँडम. आणि मग तेवढ्यात पुढचं जे गव्हर्नमेंट आलं ते PV नरसिंहराव काँग्रेस गव्हर्नमेंट आलं. आणि PV नरसिंहराव गव्हर्नमेंटने तो मेमोरँडम परत आणण्याचा विचार केला, डिसाईड केलं आणि त्यात 2 अमेंडमेंट्स आणल्या. म्हणजे आधीचं VP सिंगांचं जे मेमोरँडम होतं त्यात 27% OBCना आरक्षण मिळावं असं होतं. पण त्यात ॲडिशन PV नरसिंहराव यांच्या गव्हर्नमेंटने, विच इज द काँग्रेस गव्हर्नमेंट, यांनी आणलं. आणि मला हे नमूद करावं असं वाटतं की त्या काय अमेंडमेंट्स होत्या, कारण त्याच पुढे जाऊन आता आपल्याला प्रॉब्लेम झालेल्या आहेत. एक अमेंडमेंट ही होती की 10% इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्सना रिझर्व केले पाहिजे. म्हणजे 27% OBCsना आहे रिझर्वेशन, बट इन ॲडिशन टू दॅट 10% रिझर्वेशन बी गिव्हन फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ सोसायटी. ठीक आहे. इन ॲडिशन टू दॅट क्रीमी लेअरची कॉन्सेप्ट, जे आता आपण म्हणतो की क्रीम की 8 लाखाच्या वर ज्यांचा इन्कम आहे त्यांना एक्सक्लूड करा, अशा पद्धतीचं. तर त्यात असं म्हणण्यात आलं की जो सेकंड ॲस्पेक्ट आहे की क्रीमी लेअर ॲप्लिकेशन झालं पाहिजे OBCsमध्ये, बरं का. हा 2 अशा कॉन्सेप्ट आल्या. आणि मग हे सगळंच परत गेलं कोर्टासमोर. आणि इंदिरा साहनी नावाच्या मॅडम होत्या, त्या लॉयर होत्या आणि तेव्हा मंडलच्या विरोधात खूप आंदोलनं होत होती. खूप म्हणजे अँटी रिझर्वेशन खूप मोठ्या पद्धतीने देशभरात मुवमेंट चालू होती अँटी रिझर्वेशन.
आणि तेव्हा ह्या इंदिरा साहनीबाई आल्या आणि त्या म्हटल्या की हे जे आहे हे परत राईट टू इक्वालिटी व्हायलेट करताय. सेम आधीपासूनचं जे नॅरेटिव्ह आहे तेच. आणि कोर्टाने मग त्यात 9 जजेस बसले, विच इज वन ऑफ द हायेस्ट नंबर ऑफ जजेस दॅट हॅज सॅट ऑन अ रिझर्वेशन मॅटर. आणि 9 जजेस जे बसले त्यांनी खूप सारे ऑब्झर्वेशन्स केले. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं एक ऑब्झर्वेशन आहे ते हे होतं की 10% इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्सचं जे रिझर्वेशन आहे ते कोर्टाने हाणून पाडलं. ठीक आहे, हे कोर्टाने हाणून पाडलं. कोर्टाचं असं म्हणणं होतं की फक्त इकॉनॉमिक बेसिस कॅनॉट बी अ क्रायटेरिया फॉर ग्रांटिंग रिझर्वेशन. हे खूप महत्वाचं आहे. सोलली इट कॅनॉट बी बेस्ड ऑन इकॉनॉमिक क्रायटेरिया. मग तो क्रायटेरिया काय असला पाहिजे हे कोर्टाने सांगितलं. कोर्टाने असं सांगितलं की बॅकवर्डनेस कुठल्याही कम्युनिटीचा हा कशाने मेजर करण्यात येतो, तर दॅट इज मेजर्ड बाय देअर सोशल स्टॅटस. ठीक आहे, त्यामुळे सोशली जे बॅकवर्ड आहेत ते कदाचित एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असू शकतात, पण सोशल बॅकवर्डनेस हा गाभा असला पाहिजे, हे मेन इनहेरंट प्रिन्सिपल असलं पाहिजे. त्यामुळे इकॉनॉमिक क्रायटेरिया कॅनॉट बी a sole criteria. Economic criteria can be one of the consequences of social backwardness. म्हणजे जसं की मी एका लोअर कास्टमधून, सोकॉल्ड लोअर कास्टमधून किंवा शेड्यूल कास्टमधून, शेड्यूल ट्राईबमधून जर येत असेल तर माझा सोशल स्टेटस काहीच नाही आहे. कारण there is a history of injustice, there is a history of untouchability, there is a history of discrimination. आणि त्यामुळे मी बॅकवर्ड आहे, मी सोशली बॅकवर्ड आहे. त्या बॅकवर्डनेसमुळे मी इकॉनॉमिकली बॅकवर्ड असू शकते किंवा नसूही शकते, पण सोशल बॅकवर्डनेस हा क्रायटेरिया रिझर्वेशनचा असला पाहिजे. हे फर्स्ट ऑब्झर्वेशन इंदिरा साहनीचं होतं. त्यामुळे 10% जे इकॉनॉमिक बेसिसवर रिझर्वेशन होतं PV नरसिंहराव गव्हर्नमेंटचं ते हाणून पाडलं. दुसरं सगळ्यात महत्वाचं इंदिरा साहनीचं जे ऑब्झर्वेशन होतं ते हे होतं की बॅकवर्डनेस काय आहे. सो कुठेही बॅकवर्ड कास्ट असा शब्द वापरला नाहीये, बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन्स हा शब्द वापरलाय. आणि तो बाबासाहेबांनी सुद्धा बॅकवर्ड क्लासेस ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आणि इंदिरा साहनी असं म्हणतं फॉर द पर्पज ऑफ आर्टिकल 16 क्लास इज इक्वेटेड टू कास्ट. ठीक आहे, सो वेन यू आर सेइंग बॅकवर्ड क्लास यू आर ऑल्सो मीनिंग बॅकवर्ड कास्ट्स इन दॅट, विच इन्क्लूड शेड्यूल कास्ट्स, इट इन्क्लूड शेड्यूल ट्राईब्स. आणि आपल्याला असं दिसतं की So this is one important observation that Indira Sahni made, that class for the purpose of Article 16 for the purpose of reservation equates caste. त्यानंतर तिसरं जे ऑब्झर्वेशन इंदिरा साहनीचं होतं ते असं होतं की 15% लिमिट, जे MR बालाजीमध्ये आपण बघितलं की MR बालाजींनी म्हटलं की ब्रॉडली आणि जनरली आम्हाला वाटतं की 50% असलं पाहिजे, ते इंदिरा साहनी म्हटलं की ते बरोबर आहे. सो इंदिरा साहनी अपहेल्ड की 50% सीलिंग किंवा लिमिट रिझर्वेशनचं असलं पाहिजे. आणि बट त्यात इंदिरा साहनी गोज ऑन टू से वन मोर थिंग. इंदिरा साहनी सेज दॅट 15% रिझर्वेशन जे आहे त्याला तुम्ही एक्सीड करू शकता इन एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस. ओके, पण ते एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस स्टेटला ज्यांना रिझर्वेशन द्यायचं आहे त्यांना ते प्रूव्ह करावे लागेल किंवा त्यांना ते दाखवावं लागेल की काय म्हणून तुम्हाला ते एक्सीड करायचं. सो हे तिसरं ऑब्झर्वेशन होतं इंदिरा साहनीचं. आणि बरं, त्यात अजून एक महत्वाचं जे ऑब्झर्वेशन होतं जे आपल्या अगेन्स्ट गेलं ते असं होतं की इंदिरा साहनीमध्ये असं म्हटलं की रिझर्वेशन एम्प्लॉयमेंटमध्ये मिळेल पण रिझर्वेशन अँड प्रमोशन्स विल नॉट बी गिव्हन. ठीक आहे, आता रिझर्वेशन अँड प्रमोशन्स काय कॉन्सेप्ट आहे. सो मला हे सांगायला आवडेल की 16(4) पर्यंत आपल्याला माहिती आहे की एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन आहे, पण प्रमोशनमध्ये आहे की नाही हे माहिती नव्हतं, कारण अशी काही सेपरेट प्रोव्हिजन नव्हती तेव्हा. मग ते अंडू करण्यासाठी, ती कॉन्सेप्ट अंडू करण्यासाठी जे इंदिरा साहनीमध्ये जे म्हटलंय की रिझर्वेशन अँड प्रमोशन हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरेल, पार्लमेंट केम अप विथ अ अमेंडमेंट. ठीक आहे, आणि पार्लमेंटने अमेंडमेंट 16(4)A थ्रू असं आणलं की आता रिझर्वेशन अँड प्रमोशन देण्यात येईल आणि ते रिझर्वेशन अँड प्रमोशन शेड्यूल कास्ट्स आणि शेड्यूल ट्राईब्सना देण्यात येईल. सो माइंड यू, रिझर्वेशन अँड प्रमोशन एक्झिस्ट फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. OBC साठी रिझर्वेशन अँड प्रमोशन नाही आहे.
तर 16(4) मध्ये म्हणजे 77th जी अमेंडमेंट आली, 77th अमेंडमेंटमध्ये असं म्हटलं की रिझर्वेशन अँड प्रमोशन शेड्यूल कास्ट आणि SCs आणि STs ना देण्यात येईल. त्यानंतर 81st अमेंडमेंट आली आणि 81st अमेंडमेंटमध्ये आर्टिकल 16(4)B इंट्रोड्यूस झाला. 16(4)B काय म्हणतो? 16(4)B म्हणतो की 16(4)B कॅरी फॉरवर्ड रूल एक कॉन्सेप्ट आहे. ती अशी आहे की बऱ्याचदा असं व्हायचं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या सीट्स भरायच्या नाही, सो त्या वेकंट राहायच्या. मग त्या सीट्सचं करायचं काय? तर कॅरी फॉरवर्ड रूलमध्ये असं झालं की पार्लमेंट असं म्हटलं की ज्या आधीच्या वेकंट सीट्स असतील त्या नेक्स्ट इयर परत ऍड होतील. ठीक आहे. आणि मग तो एक रिझर्व्ह पूल क्रिएट होईल आणि तो पूल 50%च्या वर जाऊ शकतो. कारण सपोज ह्या वर्षी 50% सीट्स रिझर्व्ड आहेत आणि मागच्या वर्षीच्या 20% वेकंट सीट्स आहेत, तर त्या 50 प्लस मागच्या वर्षीच्या 20% सीट्स अशा 70% सीट्स असू शकतात. तर दॅट डज नॉट मीन की 50% सिलिंग आम्ही व्हायलेट करतोय. सो तो कॅरी फॉरवर्ड रूल जो आपल्याला दिसतो की मागच्या वर्षीच्या सीट्स आता ऍड होत आहेत, तो तिथून येतो, आर्टिकल 16(4)B मधून येतो. सो ही एक अशा पद्धतीची अमेंडमेंट झाली. मग इंदिरा साहनी नंतर जी 16(4)A आणि 16(4)B ह्या ज्या अमेंडमेंट्स आल्या होत्या त्या चॅलेंज झाल्या. 2006 M. नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये. आणि त्या एक्झॅक्टली काय होत्या? तर M. नागराजमध्ये ह्या 2 ज्या अमेंडमेंट्स आणल्या होत्या, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स पार्लमेंटने आणल्या होत्या, त्या अपहोल्ड केल्या. पण M. नागराज क्रिएटेड अ ह्यूज प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम काय मी तुम्हाला समजून सांगते. सो M. नागराजने 3 कंडिशन्स दिल्या. M. नागराज म्हटलं की स्टेटला रिझर्वेशन द्यायचं, ठीक आहे द्या, पण त्यात काही बॅरियर्स त्यांनी टाकले किंवा काही कंडिशन्स टाकल्या रिझर्वेशन देण्याच्या. आणि त्या कंडिशन्सपैकी 3 कंडिशन्स अशा होत्या की स्टेट हॅज टू शो डेटा ऑफ बॅकवर्डनेस. म्हणजे तुम्ही ज्या वर्गाला, ज्या क्लासला, ज्या सेक्शनला रिझर्वेशन देताय तुम्ही दाखवून द्या की तो बॅकवर्ड आहे. ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ठीक आहे, पण तुम्ही हे दाखवा की तो जो वर्ग आहे किंवा तो जो क्लास आहे, ती जी कास्ट आहे ती ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड नाहीये, म्हणजे तिला रिप्रेझेंटेशन व्यवस्थित नाहीये आणि म्हणून तिला आरक्षण देण्याची गरज आहे. हा दुसरा क्रायटेरिया. आणि तिसरा क्रायटेरिया हा होता की ओव्हरऑल तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी अफेक्ट होणार नाही. हे तुम्ही प्रूव्ह करा की आरक्षण दिल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सीला काही धक्का लागला नाही पाहिजे. हे तुम्हाला अशा पद्धतीचा तुम्हाला डेटा दाखवावा लागेल स्टेटला. बॅकवर्डनेस, इनॲडिक्वेसी इन रिप्रेझेंटेशन अँड इफेक्ट ऑन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी, ह्या 3 क्रायटेरियाचा डेटा, क्वांटिफायबल डेटा दाखवावा लागेल, तरच त्यांना आरक्षण देता येऊ शकतं. ठीक आहे. सो हे 3 बॅरियर्स हे नागराजने क्रिएट केले. बरं, त्या बॅरियर्सचा कुठेतरी त्याचा सोर्स हा कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल्समध्येच होता. जसं की बॅकवर्डनेस हा शब्द आपल्याला आर्टिकल 16(4) मध्येच दिसतो. इनॲडिक्वेसी इन रिप्रेझेंटेशन ह्या शब्दाचा प्रयोग सुद्धा आर्टिकल 16(4) मध्ये आहे. ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी जेव्हा आरक्षणाची जी प्रोव्हिजन आहे आर्टिकल 335 मध्ये, तिथे पण त्याचा वापर होतो. तर त्याच्यातूनच नागराजच्या जजमेंटने ह्या 3 कॉन्सेप्ट किंवा हे 3 बॅरियर्स रिझर्वेशनचे आणले. त्यात अजून महत्वाच्या काही कंडिशन्स लेआउट केल्या. एक म्हणजे की हे 3 कंडिशन्स तुम्ही सॅटिस्फाय केले तरी इनफ नाहीये रिझर्वेशन देणं, तरी तुम्ही इझिली नाही देऊ शकत. त्याच्यात पण तुम्हाला हे ऑब्झर्व केलं पाहिजे की 50% सिलिंग ब्रेक होत नाहीये. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक कंडिशन इम्पोज केली, ती अशी होती की रिझर्वेशन देत असताना क्रीमी लेअर ची कॉन्सेप्ट एक्सटेंड केली पाहिजे. ओके. सो हे पहिल्यांदा नागराजमध्ये ही क्रीमी लेअरची कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केली फॉर SC आणि ST. सो क्रीमी लेअर, आधी क्रीमी लेअर आपण ऐकलंय इंदिरा साहनीमध्ये, पण पहिल्यांदा SC आणि STच्या रिलेशनमध्ये क्रीमी लेअरचा प्रयोग करण्यात आला, तो नागराजमध्ये. त्यामुळे नागराज असं म्हणण्यात येतं की खूप बऱ्यापैकी प्रॉब्लेमॅटिक असं जजमेंट आहे. ते 2006 मध्ये आलेलं जजमेंट आहे आणि 5 जजेसचं हे बेंच होतं. ह्यानंतर ऍक्च्युली स्टेटला खूप प्रॉब्लेम्स आलेत रिझर्वेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी. म्हणजे जरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट्स पार्लमेंटने सगळ्या आणून ठेवल्या होत्या, तरी कोर्टाने इतके बॅरियर्स लेआउट केले होते,
इतकं सगळं लेआउट केलं होतं की ते रिझर्वेशन ऍक्च्युली देणं खूप अवघड झालं होतं नागराज नंतर. आणि अशा पद्धतीचा डेटा कलेक्ट कसा करायचा, म्हणजे बॅकवर्डनेस कसा प्रूव्ह करायचा एखाद्या कम्युनिटीचा, किंवा एखादी कम्युनिटी ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड आहे का नाहीये हे कसं प्रूव्ह करायचं. म्हणजे जसं आपण बघितलं तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स जर क्लास 4, क्लास 3 असे जॉब्स आपण जर बघितले तर तिथे ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड आहे. पण मग कसं, हाऊ डू यू मेजर की ॲडिक्वेटली कुठे रिप्रेझेंटेड आहेत, हायर पोझिशन्सला रिप्रेझेंटेड आहेत का लोअर पोझिशन्सला आहेत, कुठल्या कॅडरमध्ये आपण बघायचं की ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, का कुठल्या सर्टन पोस्टमध्ये बघायचं, ह्या कशाचंच क्लॅरिफिकेशन नव्हतं. त्यामुळे स्टेट वॉज फाइंडिंग इट व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्च्युली इम्प्लिमेंट रिझर्वेशन पॉलिसी बिकॉज ऑफ दीज बॅरियर्स दॅट वर क्रिएटेड. त्यानंतर जर्नल वर्सेस लक्ष्मीनारायणचं जजमेंट आलं आणि ते वन ऑफ द मोस्ट रिसेंट अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट्स आहे. ते जजमेंट असं आहे की बेसिकली हे जे 3 क्रायटेरियाज नागराजने लेआउट केले होते त्यापैकी बॅकवर्डनेसचा एक क्रायटेरिया होता आणि जर्नलमध्ये 5 जजेस परत बसले आणि 5 जजेसने परत एक्झामिन केलं की नागराजचे क्रायटेरिया बरोबर आहेत का नाही आहेत. त्यापैकी पहिला जो क्रायटेरिया आहे बॅकवर्डनेसचा, त्यात जर्नल असं म्हणतं की बॅकवर्डनेस फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स नीड नॉट बी प्रूव्ड बिकॉज दे आर इनहेरंटली बॅकवर्ड. ठीक आहे, सो दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट्स. कारण आता जर्नल म्हटलं की बॅकवर्डनेस प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला डेटा दाखवण्याची गरज नाहीये फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स, दे आर इनहेरंटली बॅकवर्ड. सो हा एक क्रायटेरिया वॉज डन अवे विथ. म्हणजे एक जे रिझर्वेशनच्या अगेन्स्ट जे एक बॅरियर होतं सगळ्यात महत्वाचं बॅकवर्डनेस प्रूव्ह करण्याचं, ते एक हटलं. पण इतर जे दोन्ही क्रायटेरिया आहे म्हणजे ॲडिक्वसी इन रिप्रेझेंटेशन आणि एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, हे दोन्ही तसेच ठेवण्यात आलेत. आणि जर्नलमध्ये परत अजून एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट रिटेरेट झाली, म्हणजे नागराजमध्ये जे क्रिमिलियर SC/STs ना अप्लाय केलं पाहिजे असं म्हटलं गेलं होतं, ते जर्नलने परत रिटेरेट केलं आणि म्हटलं की क्रिमिलियर SC/STs ना अप्लाय केलं गेलं पाहिजे. सो अशा पद्धतीने 2018 मध्ये जर्नलचं जजमेंट आलं, जे काही अर्थाने चांगलं होतं, काही त्याचे पॉझिटिव्ह होते आणि काही नेगेटिव्ह पण होते, काही अर्थाने ते प्रॉब्लेमॅटिक पण होतं. जर्नलचं जजमेंट आल्यानंतर 2018 मध्ये त्याच्यानंतर मुकेश शर्मा वर्सेस स्टेट ऑफ उत्तराखंडचं जजमेंट आलं, ज्यात असं म्हटलं गेलं की जे सगळ्यात आत्ताचं रिसेंट जजमेंट आणि त्याच्यावर बद्दल खूप क्रिटिसिझम केलं जात आहे, त्यात असं म्हटलं की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट, असं 2 जजेस बेंचने म्हटलं. बरं, हे जजमेंट जे आलं त्याचं मी थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला देऊ इच्छिते. हे पहिल्यांदा नाही आहे की सुप्रीम कोर्टाने असं होल्ड केलंय की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट, माइंड यू, कारण ह्याच्या आधी पण कोर्ट बऱ्याचदा असं म्हटलंय की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. तर त्याच्या आपण क्रिटिसिझममध्ये किंवा त्याच्या अनालिसिसमध्ये, त्याच्या आर्टिक्युलेशनमध्ये आपण नंतर जाऊयात. पण मी एक थोडं तुम्हाला बॅकग्राऊंड देते की हे कसं मुकेश शर्माचं जजमेंट आलं. सो उत्तराखंड आणि UP हे दे वर पार्ट ऑफ वन स्टेट, उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड सेपरेट झालं. UP मध्ये ऑलरेडी रिझर्वेशनचा ऍक्ट होता, रिझर्वेशन पॉलिसी होती. उत्तराखंड जेव्हा सेपरेट झालं तेव्हा त्यांनी UP रिझर्वेशनचा जो ऍक्ट होता तोच कंटिन्यू केला उत्तराखंड स्टेटमध्ये. आणि एका पॉईंट नंतर त्यांनी नंतर ठरवलं की आम्हाला आता रिझर्वेशन द्यायचं नाहीये. आणि त्यामुळे मग काही जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सची लोक होते ते डिस्कंटेंट होते आणि ते हायकोर्टात गेले. आणि त्यांनी हायकोर्टात म्हटलं की असं म्हटलं की बेसिकली कोर्टाने आमचा फंडामेंटल राईट जो आहे रिझर्वेशनचा तो व्हायलेट होतोय, कारण उत्तराखंड स्टेट आम्हाला आरक्षण देत नाहीये. आणि त्यामुळे कोर्टाने स्टेटला डायरेक्ट करावं की डेटा कलेक्ट व्हावा, स्टेटने दाखवावं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स हे रिप्रेझेंटेड कम्युनिटी आहे, ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड कम्युनिटी आहे किंवा नाही आहे, आणि त्याच्या बेसिसवर आम्हाला रिझर्वेशन देण्यात यावं. हायकोर्ट हेल्ड इन द फेवर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. हायकोर्ट म्हटलं की स्टेटला डायरेक्ट केलं की जा आणि तुम्ही क्वांटिफायबल डेटा कलेक्ट करा आणि तुम्ही दाखवा की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स रिप्रेझेंटेड आहे म्हणून आम्ही आरक्षण देत नाहीये.
सो हायकोर्टाचं जजमेंट फेवरमध्ये आलं. मग मुकेश शर्मा नावाचे जे इसम होते ते अपर कास्टचे आहेत आणि ते अफेक्टेड पार्टी म्हणून हायकोर्टाच्या जजमेंटच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात ते म्हटले की त्या जजमेंटच्या विरोधात ते गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्व केलं की आरक्षण रिझर्वेशन पॉलिसी ही काही तुमचा बर्थ राईट नाहीये, तुमचा फंडामेंटल राईट नाहीये आणि त्यामुळे हे स्टेटचा प्रेरोगेटिव्ह आहे. हे स्टेटवर आहे की त्यांना आरक्षण द्यायचंय की नाहीये. तो एक पॉलिसी डिसिजन आहे आणि त्याच्यात कोर्ट इंटरफिअर करणार नाही. अशा पद्धतीने ते एक संक्षिप्त एक शॉर्ट ह्याच्यामध्ये जर ब्रीफमध्ये सांगायचं झालं तर ते अशा पद्धतीचं जजमेंट आहे. आणि त्यात त्यांनी आधीचे सुप्रीम कोर्टाचे काही डिसिजन्स आहेत ते रिटरेट केलेत किंवा ते मेन्शन केलेत. प्रॉब्लेम ह्या जजमेंटचा खूप मला असं वाटतं खूप बेसिक आहे. म्हणजे ह्या जजमेंटचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला बेसिस ऑफ रिझर्वेशन पॉलिसीमध्ये गेलं पाहिजे आणि द पर्पज ऑफ रिझर्वेशन पॉलिसी ह्यामध्ये गेलं पाहिजे. कारण कोर्टाने खूप टेक्निकल किंवा नॅरो इंटरप्रिटेशन रिझर्वेशन पॉलिसीचं केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कोर्टाने कुठल्याच पद्धतीने जे कॉन्स्टिट्यूशनचा आपला जो प्रवास आहे, फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचं जे काही विजन आहे इक्वालिटीचं, त्याला कशालाच हे जागा न देता असं म्हणणं की रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट नाही आहे, हे कदाचित कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि ते आपल्याला बघावं लागेल की ते कसं आहे. त्याच्यात आपल्याला असं झालेलं आहे की चंद्रशेखर आझाद जे आहेत म्हणजे भीम आर्मीचे, ते त्या जजमेंटच्या अगेन्स्ट आत्ता सध्या रिव्ह्यूमध्ये गेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की नाही, रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट आहे आणि ह्या जजमेंटचा रिव्ह्यू केला गेला पाहिजे मुकेश शर्माचा. सो अशा पद्धतीने मला असं वाटतं की हा सगळा जर आपण सुरुवातीपासून म्हणजे चंपकन दोराई राजनपासून ते आत्ता मुकेश शर्मा वर्सेस उत्तराखंड आणि आता जे सगळ्यात लेटेस्ट आलेलं जे जजमेंट आहे, जे शेड्यूल्ड ट्राईब्सना शेड्यूल्ड एरियाजमध्ये 100% रिझर्वेशन जे जजमेंट आलेलं आहे ते सुद्धा एका अर्थाने रिझर्वेशनच्या अगेन्स्ट रिझर्वेशन पॉलिसी ज्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो त्याच्या अगेन्स्ट जाणारं जजमेंट आहे. सो हा जो रिझर्वेशनच्या अगेन्स्टचे जे अटॅक्स आहेत ते काही नवीन नाही आहेत. ते खूप चंपकन दोराई राजन टू मुकेश शर्मा ते आपण बघतोय की ते कसे आहेत आणि वेळोवेळी आपल्याला असं दिसतंय की पार्लमेंट कुठेतरी रेस्क्यूला येतंय आपल्या. असं कुठेतरी दिसतंय की पार्लमेंट काहीतरी अमेंडमेंट आणते आणि रिझर्वेशन पॉलिसी इंटॅक्ट ठेवायचा प्रयत्न करतंय. सो हा जर प्रवास आपण बघितला तर एकंदरीत आपल्याला कळू शकतं की ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हटले होते की सत्ताधारी वर्ग बना, म्हणजे तुम्ही जे काही मॉडर्न इन्स्टिट्यूशन्स आहेत, स्टेटच्या जे काही मशिनरी आहे, मग ती एक्झिक्युटिव्ह असेल, ती ज्युडिशरी असेल, ती पार्लमेंट असेल, आपण तिथे आपलं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे आणि आपण तिथे असलो पाहिजे. तर क्लिअरली ज्युडिशरीमध्ये ते आणि स्पेशली हायर ज्युडिशरीमध्ये ते रिप्रेझेंटेशन नाही आहे. बरं, बाबासाहेबांनी आपल्याला अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती अंताच्या लढाईचा एक मार्ग आपल्याला ते देऊन गेल्यात आणि मला असं वाटतं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या थ्रू तो मार्ग आपल्याला ते देऊन गेलेले आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं जे डॉक्युमेंट आहे त्यात त्या अॅनिहिलेशन ऑफ कास्टचा एक रोडमॅप आहे आणि ते डॉक्युमेंट असताना आपल्याला दुसऱ्या कशाचीच खरं तर गरज नाही आहे. पण अ कॉन्स्टिट्यूशन इज ओनली अ पीस ऑफ पेपर ॲज लॉंग एज इट इज इंटरप्रिटेड. म्हणजे काय की त्याचं इंटरप्रिटेशन जो करणारा वर्ग आहे तो ज्युडिशरी आहे. म्हणजे हु इज द इंटरप्रिटर ऑफ दॅट कॉन्स्टिट्यूशन, तर ती ज्युडिशरी आहे आणि इट इज ओनली ॲज गुड, युअर कॉन्स्टिट्यूशन विल ओनली बी ॲज गुड ॲज द इंटरप्रिटेशन ऑफ इट, राईट. आणि आपल्याला दिसतंय की ते कशा पद्धतीने ते इंटरप्रिटेशन आत्तापर्यंत होत आलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की हा खूप मोठा खूप लांबचा प्रवास आहे की आपलं ज्युडिशरीमध्ये दलित बहुजन आदिवासींचं जे रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे ते खूप कमी आहे किंवा ते नाहीच्याच बरोबर आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टात देर इज ओनली वन शेड्यूल कास्ट जज आणि देर इज इन द हिस्ट्री ऑफ इंडियन ज्युडिशरी देर हॅज नॉट बीन अ ट्रायबल जज. सो अशा पद्धतीची म्हणजे ही कंडिशन जर हायर ज्युडिशरीची आहे, ही कंडिशन जर
अशा लोकांची आहे की जे इंटरप्रिट करणार आहेत कॉन्स्टिट्यूशन आपल्यासाठी, त्यांची असेल. तर आपली लढाई मला असं वाटतं की ती ज्युडिशियल नसून ती 2 पद्धतीची असली पाहिजे. एक तर पार्लमेंट मध्ये आपलं एक जिथे आपल्याला रिप्रेझेंटेशन आहे तिथे आपली एक चांगली लॉबिंग असली पाहिजे. रस्त्यावरची लढाई असली पाहिजे. पण हे सगळं असताना सुद्धा मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला ज्युडिशरीमध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, ह्या केसेसमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, कारण ह्याच्या पुढे हा अटॅक ऑन रिझर्वेशन थांबणार नाहीये. ह्याच्या पुढे इकॉनॉमिक वीकर सेक्शनचा कोटा जो आहे तो येणार आहे. त्यापुढे क्रीमी लेअर ऍप्लिकेशन फॉर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स अशा पुढे अटॅक्स येणार आहेत. त्याच्या पुढे अजून काही अपर कास्टचा तर रिझर्वेशन मागायला लागले आहेत. त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये जे आतापर्यंत जी रिझर्वेशनची आपली लढाई होती ती कुठेतरी मागे जाण्याची एक शक्यता आहे आणि आपल्याला वी विल हॅव टू होल्ड आवर ग्राउंड. आणि त्यासाठी वी शुड बी अवेअर ऑफ ऑल द ज्युडिशियल डेव्हलपमेंट्स दॅट आर हॅपनिंग. त्याचे कांगोरे मला माहिती आहे की हे खूप क्लिष्ट आहे आणि हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट. पण आपल्याला ते कुठेतरी त्याचं एक भान असलं पाहिजे की काय डेव्हलपमेंट्स होत आहेत. मला असं वाटतं मार्ग हा सध्या तरी इन द शॉर्ट रन मला असं वाटतं पार्लमेंट आणि रस्त्यावरची लढाई हाच सध्या तरी दिसतो. पण इन द लॉंग रन मला असं वाटतं जास्तीत जास्त दलित बहुजनांचं रिप्रेझेंटेशन हे हायर ज्युडिशरीमध्ये असलं पाहिजे. आपण सुप्रीम कोर्टामध्ये, हायर कोर्ट्समध्ये आपले वकील असले पाहिजे, आपले जजेस असले पाहिजे. लोअर ज्युडिशरीमध्ये बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन आहे, पण जास्तीत जास्त आपलं रिप्रेझेंटेशन तिथे असणं महत्वाचं आहे. आणि ते रिप्रेझेंटेशन फक्त ऑपॉर्च्युनिस्टिक रिप्रेझेंटेशन नसलं पाहिजे, म्हणजे स्वतःच्या फायद्याचं रिप्रेझेंटेशन नसलं पाहिजे. तर ते रिप्रेझेंटेशन एका आयडिओलॉजीचं असलं पाहिजे. आणि जर अॅनिलेशन ऑफ कास्ट आणि जातीयांताची लढाई ही जर आयडिओलॉजी आहे तर त्या पद्धतीचे पॅन्थर हे तिथे ज्युडिशरीमध्ये पण असले पाहिजे. पॅन्थर्स हे पार्लमेंटमध्ये पण असले पाहिजे. पॅन्थर्स हे गव्हर्नमेंट आणि एक्झिक्युटिव्हमध्ये पण असले पाहिजे. तर ती जसं बाबासाहेबांनी म्हटलं की मला ह्या वर्गाला एक सत्ताधारी वर्ग बनवायचा, तर खऱ्या अर्थाने ती मला असं वाटतं आपण ह्या सगळ्या जातीअंताच्या लढाईला पुढे नेऊ शकू. सो थँक्यू. आणि मला असं वाटतं की मी काही जर तुमचे प्रश्न असतील तर मी ते आत्ता घेऊ शकते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज आस्क मी युअर क्वेश्चन्स. जय भीम. सो सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता शेड्यूल कास्टचे एक जज आहे, जस्टिस गवई. आणि ह्या आधी एक जज झाले होते, के.जी. बालाकृष्णन, ते चीफ जस्टिस झाले होते. पण अपार्ट फ्रॉम दॅट काही रिप्रेझेंटेशन नाही आहे. आदिवासींचं तर नाहीच आहे, म्हणजे ॲब्सोल्युटली नील आहे. देर इज नॉट अ सिंगल शेड्यूल ट्राईब जज. सो अशा अर्थाने म्हणजे ॲब्सोल्युटली नील अशा पद्धतीचंच रिप्रेझेंटेशन आहे. अजून काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. सरळ सेवा भरती प्रक्रिया करत असताना विधुनामावली तयार करताना जातीवर आधारित जागा पद भरल्या जात नाही अशी शंका निर्माण होते. सर हे खूप मेजर इश्यूज आहेत. म्हणजे ऍक्च्युली हे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की रिझर्वेशन पॉलिसी काही ठिकाणी ऍप्लिकेबल पण होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपलं लक्ष नाहीये तोपर्यंत अशा पद्धतीच्या खूप कॉन्स्पिरसीज होत आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की कॅरी फॉरवर्ड रूल आहे, व्हेकंट सीट्स आहेत मागच्या वर्षीच्या, त्या ह्या वर्षी भरल्या पाहिजेत, पण किंवा त्या ऍड झाल्या पाहिजेत, पण त्या ओपन केल्या जातात. म्हणजे ऍक्च्युली त्या रिझर्व केल्या पाहिजे ज्या व्हेकंट आहेत मागच्या वर्षीच्या, पण त्या ओपन केल्या जातात. म्हणजे आणि असं दाखवलं जातं की आम्हाला SC/ST मध्ये काही रिप्रेझेंटेटिव्ह भेटत नाही. सो जोपर्यंत आपण मला असं वाटतं म्हणजे खूप लक्षपूर्वक हे करत नाही, बघत नाही त्याच्याकडे, आणि प्रशासनाला असेल किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारत नाही, अकाउंटेबल ठरवत नाही, आपण ऑर्गनाईज होत नाही एकत्र. सगळ्यात महत्वाचं आहे ऑर्गनायझेशन. जोपर्यंत आपण ह्या विषयांवर ऑर्गनाईज होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी
ऑर्गनाईज व्हावं लागेल, आपल्याला खूप हे अवेअर राहावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी, आणि आपल्याला प्रश्न विचारावे लागतील सत्ताधाऱ्यांना. मराठा समाजातील सतत बोल जात की तुम्हाला कसलं टेन्शन नाही, तुम्हाला रिझर्वेशन आहे, अँड सतत बोलतात की कसलं रिझर्वेशन आहे अँड ऑल, याबद्दल काय सांगाल? तर आता तर स्वतः मराठा समाज आरक्षण मागायला लागलाय, त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांना म्हणजे ते 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 ह्याच साईडला आले आहेत, म्हणजे सो सो वी आर इन द सेम बोट, आपण एकाच नावेत आहोत असं म्हणायचं मला असं वाटतं. MPSC UPSC मधून कसे जज बनावे, कोणत्या एक्झाम्स द्याव्या लागतात? सो सर, हायर ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन नाही आहे, रिझर्वेशन लोअर ज्युडिशरीमध्ये आहे. सो तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वगैरे JMFC किंवा डिस्ट्रिक्ट जज, सेशन्स जज अशा पोझिशन्सपर्यंत जाऊ शकतात. सो MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एक्झाम्स ज्या आहेत त्याच्यात जजेसची एक्झाम आहे आणि यू कॅन सिट फॉर दॅट. पण अनफॉर्च्युनेटली हायर ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन नाही आहे, आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की कशा पद्धतीची ज्युडिशरी आहे. त्यामुळे पार्लमेंट आपल्या बाजूने आहेत का, भ्रम वाटत नाही का? नाही, मी असं म्हणत नाही की पार्लमेंट आपल्या बाजूने आहे. मी असं म्हणते की पार्लमेंटला आपल्याला अकाउंटेबल ठेवता येऊ शकतं. म्हणजे पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन आहे ऑफकोर्स, म्हणजे जसं मी आता म्हटलं की हायर ज्युडिशरीमध्ये नाही आहे रिप्रेझेंटेशन, पण पार्लमेंटमध्ये आहे. आपले नेते आहेत पार्लमेंटमध्ये, आपण त्यांना अकाउंटेबल ठरवलं पाहिजे, आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, आपण त्यांना विचारलं पाहिजे की मुकेश शर्मासारखं जजमेंट येतं ह्याच्यावर पार्लमेंट काय करणार आहे, किंवा आता जे 100% STचं जे रिसेंट जजमेंट आलं शेड्यूल ट्राईब्सचं, त्याच्याबद्दल पार्लमेंट काय करणार आहेत, हे प्रश्न आपण पार्लमेंटला विचारू शकतो, जे आपल्याला मे बी हायर ज्युडिशरीमध्ये आपला तेवढा रीच नाही आहे. प्रत्येक निर्णयावर सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले जाते. हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्ट, एका खूप छान मुद्दा मांडला आपण की आपल्या विचाराचं प्रतिनिधित्व उच्च न्यायालयामध्ये वाढलं पाहिजे. मग हे वाढावं यासाठी काय करता येईल, नव्या पिढीला काय सांगाल? मला असं वाटतं की सो अनफॉर्च्युनेटली ज्युडिशरी, हायर ज्युडिशरी स्पेशली मध्ये रिप्रेझेंटेशन नाही, पण लोअर ज्युडिशरी मध्ये बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन आहे, आणि आपले पोरं खूप MPSC किंवा स्टेट सर्व्हिसेस, ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स देतात, त्या क्लिअर होतात, जजेस बनतात, आणि दॅट्स अ ब्रिलियंट थिंग. आणि पुढे जाऊन आपण अशी अपेक्षा करूयात की ते प्रमोट होऊन किंवा ते पुढे जाऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जातील, अशी आपण एक अपेक्षा करू शकतो. दुसरा एक मार्ग असा आहे की वकिली सुद्धा थ्रू युअर लिगल प्रॅक्टिस ऑल्सो तुम्हाला जज बनता येतं हायर ज्युडिशरीमध्ये. म्हणजे इफ यू स्टार्ट फ्रॉम द हाय कोर्ट और इफ यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग फ्रॉम द सुप्रीम कोर्ट, तिथे जर तुमचं स्टँडिंग असेल, तिथे जर तुम्ही चांगलं काम कराल, तर तिथे सिनियर डेझिग्नेट करतं सुप्रीम कोर्ट, आणि सिनियर डेझिग्नेशन नंतर तुम्हाला जज म्हणून सुद्धा डेझिग्नेट करता येतं. पण त्यात सुद्धा कोलिजियम सिस्टीम आहे, त्यात सुद्धा आपलं काही रिप्रेझेंटेशन नाहीये, कोण जजेस सिलेक्ट करणार, कोण नाही करणार, हे सुद्धा तेच ठरवणार आहेत. त्यामुळे तो प्रवास जरा अवघड आहे, पण तो साध्य केला पाहिजे, आणि त्या प्रवासाने आपण गेलं पाहिजे. जास्तीत जास्त मला असं वाटतं वकिलांनी हायर कोर्ट्समध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे, असं मला नमूद करावं असं वाटतं. कारण इव्हन सुप्रीम कोर्टात मला खूप कमी शेड्यूल ट्राईब्सचे वकील दिसतात, खूप कमी ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड्स दिसतात, आणि इट्स अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग की आपलं रिप्रेझेंटेशन इव्हन बेंचमध्ये तर नाहीच आहे, पण बारमध्ये सुद्धा नाही आहे. जर 50% आरक्षण क्रायटेरिया आहे, तर मग ब्राह्मणांना 10% आरक्षण कोणत्या बेसिसवर दिलं गेलंय? ओके, हां, तर 103rd अमेंडमेंट जी आली आहे ती इकॉनॉमिक वीकर सेक्शन्सची अमेंडमेंट आली आहे. आणि आता मी जसं डिस्कस केलं की इंदिरा साहनीचं जे आपण जजमेंट बघितलं त्याच्यामध्ये 50% क्रायटेरिया आहे, तर क्लिअरली इकॉनॉमिक वीकर सेक्शन्सना जर रिझर्वेशन 10% दिलं तर तो 60% होतो, म्हणजे तो व्हायलेट होतोय. आणि पण पार्लमेंटने ती अमेंडमेंट आणली आहे. तर मी जसं म्हटलं की पार्लमेंट नेहमीच काय आपल्या बाजूने असेल असं नाही आहे, पण आपण आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे. तर ती जी इकॉनॉमिक वीकर सेक्शन्सची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टात आता पेंडिंग आहे,
आणि त्यात मला थोडीशी गमतीशीर गोष्ट अशी सांगायची की इंदिरा साहानी ज्यांनी ते जजमेंट केलं होतं, त्या ज्या लॉयर आहेत, त्या स्वतः आता सुप्रीम कोर्टात जायचं म्हणतायत त्या जजमेंटच्या अगेन्स्ट, त्या अमेंडमेंटच्या अगेन्स्ट. आणि त्या म्हणतायत की ते व्हायलेट करतंय, इकॉनॉमिक वीकर सेक्शन 10% हे व्हायलेट करतं आहे 50% क्रायटेरियाला. सो बघू आपण काय कोर्ट म्हणतंय, कारण 9 जजेसचं बेंच तर म्हणते की 50% तुम्ही नाही व्हायलेट करू शकत. सो येस. अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गवारी कशी करता येईल? संविधानात काय तरतुदी आहेत? कारण अनेक जाती आरक्षण पासून वंचित आहेत, सामाजिक न्यायापासून वंचित आहेत. सर, मला तुमचा प्रश्न नाही कळलाय. अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गवारी कशी करता येईल? आपल्यातले राजकारणातले एज्युकेशन कसे काम करत नाही, मग आपण काय करायचे? आपल्यातले राजकारणी व्यवस्थेमध्ये फारसे दिसत नाही, त्याचं कारण? मला ऍक्च्युली खूप अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की हा तुमचा खूप सर महत्वाचा प्रश्न आहे की आपल्यातले मुलं मुली न्यायव्यवस्थेमध्ये फारसे दिसत का नाही आहेत. त्याचं एक सगळ्यात मी जसं म्हटलं महत्वाचं कारण आहे की हायर ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन नाही आहे. आणि जोपर्यंत स्ट्रक्चर्स डिसमॅन्टल होत नाहीत तोपर्यंत आपण वरती आपण एक त्या हायर क्लासमध्ये किंवा डिसिजन मेकिंग क्लासमध्ये जाणं खूप अवघड आहे. कारण स्ट्रक्चर्स असे आहेत की आपल्याला ती जागा आरक्षण फक्त देऊ शकतं किंवा देतं. तर मला असं वाटतं की ज्युडिशरी नेहमी जसं म्हणत आली की ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन नसेल किंवा नसावं, कारण ज्युडिशरी ही खूप प्रेस्टिजियस अशी हे आहे, इन्स्टिट्यूशन आहे. आणि ज्युडिशरीमध्ये ज्युडिशियल इंडिपेंडन्स हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे काही लोक असं म्हणतात अजूनही की हायर ज्युडिशरीमध्ये पण आरक्षण असलं पाहिजे आणि आपण अशी मागणी केली पाहिजे. मला असं वाटतं की हायर ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन ही आपली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड असली पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला जे आपल्या फेवरमध्ये जसे जजमेंट्स आले पाहिजे तसे येणार नाहीत. आणि ते आपण बघितलंच की आता कशा पद्धतीने सगळा तो जजमेंट्सचा प्रवास आहे. त्यामुळे मला असं वाटतं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिमांड शुड बी रिझर्वेशन इन हायर ज्युडिशरी. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजची फी वाढवायची असल्यास त्या कॉलेजचे डायरेक्टरचे 50,000 फी वाढवतात व नंतर ते डायरेक्टरच 2 मुलांना फी करण्यासाठी 2 मुलांना पकडून केस टाकतात व नंतर 10,000. सो मला असं वाटतं मी प्रश्न आता जरा बंद करते. मला वाटतं आय हॅव आन्सर्ड मोस्ट ऑफ द क्वेश्चन. जितके मला आन्सर करता आले मी आन्सर केलेले आहे. थँक्यू.